आता तिरची क्रॉस केलेलं आहे मी आणि ऑलमोस्ट किती झाले टोटल 300 किलोमीटर आता झाले आहेत. पण दिस 300 किलोमीटर्समध्ये 180 किलोमीटर्स वॉज ना खूप चॅलेंजिंग होतं. इट वॉज नॉट वर्स्ट होतं पण चॅलेंजिंग खूप होतं, कारण खूप पाऊस तिरचीपर्यंत, म्हणजे कंटिन्युअस पाऊसच होतं. मध्ये थोडंसं ऊन पडायचं, मग मी थोडं सुकायचो, परत मग पाऊस पडायचं. मग काय केलं. प्लस नेव्हिगेशन ते मोस्ट क्रुशल पार्ट होतं तेव्हा ते नशीब माझ्याकडे ते ह्याचं वॉटरप्रूफ कवर होतं, ते ह्याचंवालं ते चीपवालं, त्याच्यामुळे चाललं एवढं वेळपर्यंत. आता 19% झालेलं आहे 300 किलोमीटर. तर बाकीचं हे ठेवायचं, आता बाकीचं म्हणजे चार्जिंगला ठेवलं आहे. आणि आता सेलम इथून 118 किंवा 115 किलोमीटर्स काय आहे. हे रूट ॲक्च्युली ना तिरची टू सेलम हे खूप छान मला म्हणजे आवडतं हे रूट मला, कारण साईडला एक छोटीशी वॉटर बॉडी आहे, त्याच्यासोबत हे रोड जातं ते. आणि तर मग असं गाव लागतं. पण जरा कसं आहे की रोड असे खूप नॅरो आहे, तर जरा रिस्कीच आहे. तर तिरचीमध्ये पेट्रोल भरलं मी, 101 रुपयाचं पेट्रोल होतं. चेन लुमिंग केलं, पण त्याला हवा भेटला नाही. म्हणून शेवटी मग हवासाठी मग इकडे एका ह्याच्यासाठी थांबलेलो मी. अरे मग कसं तर हवासाठी थांबलेलो मी. नशीब हवा आता पण काय खाल्लं नव्हतं. लास्ट ह्याच्यामध्येच ह्याच्यामध्येच चहा आणि बिस्किट खाल्लेलं, म्हणजे ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स पडले. 100 पण नाही, म्हणजे 100 किलोमीटर जेव्हा झाले तेव्हा. आता इथे कसं आहे की इथे ओव्हरटेक करायला आहे ना खूप रिस्की आहे, कारण हे असे गाड्या येत राहतात आणि रोड नॅरो आहे ना. पण बघायला गेलं ना हे रोड खूप सिनिक आहे ॲक्च्युली. मस्त वाटतं असं इथे घेऊन. आय वॉज होपिंग की ॲटलिस्ट तिरचीपर्यंत तरी पाऊस नसणार, पण ॲक्च्युली तिरचीपर्यंतच पाऊस होतं. आता पुढे असेल नसेल का माहीत नाही. तमिळनाडूमध्ये काय कसला व्यवहार आहे काय माहीत नाही बाबा. सो आता या रूटवरती वाटतं 64 किलोमीटर चालायचं आहे. या रूटमध्ये चालायला प्रॉब्लेम नाही आहे, नुसतं हे बघा हे असं इश्यूज होतात. हे बघ सगळ्या साईडने हा एक दुसरा हिरो, ये देख हा एक दुसरा हिरो आहे. आणि हे डोंट माइंड, हे सॉक्स माझे भिजलेले सॉक्स आहेत, हे सुकायला ठेवलेत. पाय पण भिजले आहेत, शूज पण भिजले आहे, आणि शूजच्या आत पण थोडंसं पाणी आहे. मी काढलो आता बसून, तरी थोडंसं असं चिपचिप वाटतं आहे मला. आय डोंट नो हाऊ कॅन आय, म्हणजे जरा मला वाईट वाटतं आहे माझ्या ह्याच्यासाठी, शूजसाठी, कारण हे जास्त वापरलेलं नाही आहे, नुसतं हे ट्रिपसाठीच येतो आहे मी, घेऊन येतो आहे. सो दे आर वुडलँड्स, बट आय डोंट नो दे कॅन विथस्टँड द रेन अँड ऑल दॅट. सो थोडंसं मला हे आहे, म्हणजे याची काळजी आहे. बिकॉज आय डू वॉन्ट टू कीप दिस शूज. आय वॉन्ट टू म्हणजे की हे खूप लांब चालेल असं मला, काम चालावं असं मला वाटतं हे. आता अजून उद्याचं पण एक दिवस आय गेस कर्नाटकाजवळ आल्यापासूनपर्यंत पावसाची शक्यता कमी असू शकते आय गेस, काय बोलता येत नाही. पण भीती तर आहेच यार, म्हणजे पावसाची भीती आहेच. सगळं लास्ट टाईमचं मेमरी सगळं परत येतं आहे. त्या टायमाला तर हॉनेट होतं, सो इट वॉज वेगळं एक्सपिरियन्स होतं तेव्हा. आणि इथे ऑलमोस्ट नियर मिस झालेलं माझं, ते पण बेकारवालं. ॲक्च्युली काय होतं की मी असं हेच रोड होतं आणि त्यात एक समोर आणि एक कॉर्नर होतं. तर ते टर्न घेता एक समोरवर एक लोणावाला होता, त्याने एकदम एक्स्ट्रीमली राईट घेतलं, इंडिकेटर न देता आणि हे देता. आणि त्या टायमाला हॉर्नेट होतं, तर त्याला ABS काही नाही. तर मी एकदम इमर्जन्सी ब्रेक मारलो, थोडंसं स्किड झालं, पण मी कंट्रोल केलं ते. आणि हा भाऊ तर एकदम गायबच झाला, कुठे गेला त्याने पाहिलं वाटतं मला, पण तो गायबच झाला. अलग शिव्या घाले नोगच. तर तो एक म्हणजे तो ना थोडासा डेंजरस सीन म्हणजे एक्सपिरियन्स होता तेव्हा मला. त्या टायमाला माझं डेस्टिनेशन जास्त लांब नव्हतं, त्यावर्षी मला बँगलोरपर्यंत जायचं होतं, जे इथून अजून 300 किलोमीटर काहीतरी आहे. पण आपला प्रॉब्लेम काय की आपल्याला बँगलोरपेक्षा जरा पुढे जायचं आहे. अरे वा, पेरू आहेत बघा. हां, थांब बोलतात. बापरे, तिकडे मोठे पेरू आहेत. घेतलं तर पण ठेवायचं कुठे, टेक मी टेन्शन.
आता प्रॉब्लेम काय आहे की माझ्याकडे असा टाईम नाही आहे. तर अजून थांबण्यासाठी आता तर किती ऑलमोस्ट 500 किलोमीटर बाकी आहेत. पण त्याच्यामध्ये अजून एक फ्यूल स्टॉप मला असं वाटते होईल. कारण आता प्रॉब्लेम काय आहे की माझ्याकडे असा टाईम नाही आहे. तर अजून थांबण्यासाठी आता तर किती ऑलमोस्ट 500 किलोमीटर बाकी आहेत. पण त्याच्यामध्ये अजून एक फ्यूल स्टॉप मला असं वाटते होईल. कारण 380पर्यंत वाटते. नेक्स्ट 380 किलोमीटरपर्यंत मला फ्यूल स्टॉप घ्यावाच लागेल. म्हणजे प्रॉब्लेम नको व्हायला करून. माझ्या मनात चाललेलं की डायरेक्ट पनवेलच गाठूया. म्हणजे रामेश्वरम टू पनवेल 1500 किलोमीटर एका ह्याच्यामध्ये स्ट्रेचमध्ये. पण हे ऑक्सलाईटमुळे थोडंसं माझं कॉन्फिडन्स जरा कमी झालं. मी थोडं की अरे म्हणजे 1500 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट ओव्हरनाईटच राईड करायला लागेल. आणि ऑक्सलाईटशिवाय नाही बाबा मला ते कॉन्फिडन्स नाही आहे. ऑक्साईड असलं तर विचार केलं असतं मे बी. त्यासाठी म्हणजे मी विचार ॲक्च्युली करत होतो. तर मे बी ते करायचं नाही म्हणून ते ऑक्सलाईट खराब करून टाकलं. आता असं पण होऊ शकतं की आता ठीक आहे नो प्रॉब्लेम. आता हिरूरला स्टॉप हॉल्ट घेईन मी. नाईट स्टे करेन. नंतर मग तिथून मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे पनवेलला जाऊ शकतो. असं काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे ते करावं नाही म्हणजे मी एका स्टेजमध्ये हे करायचं नाही म्हणून दॅट इज अ साईन फ्रॉम द नेचर की तुला ते करायचं नाही आहे. एक दिवस हॉल्ट घे, झोप, आराम कर, दुसऱ्या दिवशी परत चालू कर. कुठे कोणी पाहून चाललेलं नाही आहे. सो दॅट इज ना नेचर पण थोडं असं साईन देतं. तर आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. त्याच्या अगेन्स्ट नाही गेलेलं तर बरं. पण ॲक्च्युली कसं आहे रिस्क घेऊ शकलो असतो. पण ते कॅल्क्युलेटिव्ह रिस्क नाही वाटत आहे मला. कर्नाटकाचे हे दिसायला लागलेत, गाड्या दिसायला लागलेत, विच इज अ गुड इन अ वे. हे रोड खूप सुंदर आहे. म्हणजे दिस इज वन ऑफ द ब्युटिफुल रोड्स हे केलं आहे मी. परत असं हे चान्स भेटणार की नाही हे रोड करायला ते माहीत नाही. काय माहिती नेक्स्ट जर्नी कधी दुसऱ्या रोडमध्ये असेल, अजून सुंदर असेल ते रोड. काय बोलता येत नाही. पण आहे की पाऊस पडत आहे वाटते. ओ शिट मॅन. अरे यार काय पण चालू राहू दे पण पाऊस नको रे बाबा. तुझं सुख काय. पेरू घेऊन रात्री तेच खाल्लं असतं. आता बघा हे एक रोड आहे ना. नाही अच्छा आता ते एक रोड आलं नाही. आता एक असं पॅच येईल जिथे ते डिअर जिंदगीवालं टाईपचं ते रोड दिसेल. ते दोन्ही साईडला असे पाम ट्रीज आहेत आणि असं चाललं आहे. स्ट्रेट रोड आहे. गोवामध्ये कुठेतरी आहे ते त्या टाईपचं. अरे यार पाऊस यायला लागलाय. प्रॉब्लेम हेच आहे झालं. याचं नेव्हिगेशनचाच प्रॉब्लेम आहे. सो ब्युटिफुल मॅन, सो ब्युटिफुल. मस्त आहे एकदम. हे भाताची शेती आहेत. किती छान आणि ग्रीनिश आहे एकदम लांबपर्यंत. सुपर्ब मॅन सुपर्ब. 15 दिवसाचं हे राईड झालं. आता उद्याचं म्हणजे आज 14th डे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये तर 7 म्हणजे 15वा दिवस. 2 तारखेला निघालेलो मी. बरं म्हणजे कसं आहे की ना म्हणजे मुलाला मी खूप जास्त मिस करतो आहे. म्हणजे फॅमिलीला हे म्हणजे वर्षामध्ये काही असे क्षण असले पाहिजे आणि आलेच पाहिजे की परत तुम्ही फॅमिलीला तुम्ही मिस कराल करून असं. सो ते सॅच्युरेशन पॉईंट आले आता. जेव्हा यू आर स्टार्टिंग मिसिंग युअर फॅमिली, युअर किड अँड ऑल दॅट. आय गेस आय नीड टू कवर माय सेल्फ. कारण परत पाऊस पडायची शक्यता वाढली वाटते पुढे तर आहे. बट व्हॉट टू डू फॉर द नेव्हिगेशन दॅट इज द बिग चॅलेंज. हां असं वाटतं तर ह्याच्यानंतरच काहीतरी करावं लागेल. टाईम असं होतं लाईफमध्ये की जेव्हा मला अटेन्शन पाहिजे होतं लोकांचं. आणि आता असं टाईम आलं आहे की मला बिलकुल अटेन्शन नको. बिकॉज हे म्हणजे कधी माहिती का जेव्हा राईडला जेव्हा आपण कुठलं असं थोडंसं अर्बनाइज एरियामध्ये थांबलं चहा वे प्यायला तर मग लोक येऊन एक पहिले तर वेगळं लुक देतात एलियन म्हणून. नंतर मग बघतात महाराष्ट्र याला असं काय बडबडतात. नंतर मग विचारायला येतात
जर थोडंसं जास्त वेळ पण थांबलं तर. आता लास्ट टाईम जेव्हा गोप्रो ऑन केलेलं म्हणजे ऑफ केलेलं तेव्हा तर मी त्या स्ट्रेचवरती होतो, ते जे सिनिक स्ट्रेच होतं. जसं बंद केलो आणि मग जसं नॉर्मल आपलं असं चाललेलो तर अचानक NH45 लागलं. अचानक एकदम. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की NH44 जे आता हे चालू आहे तेवढं लवकर लागेल, कारण लास्ट टाईम तेवढं लवकर कधीच लागलं नव्हतं NH44. ऑलमोस्ट 50-60 किलोमीटर जास्त करूनच नंतर बँगलोर हायवे लागलेलं. आता नाव इट इज बँगलोर हायवे, बँगलोर समथिंग 220 किलोमीटर्स आहे इथून. आय वॉज सो सरप्राईज्ड. आणि आता वाजले 3, तर असं वाटतं की 6 वाजेपर्यंत आपण 3 तासात आपण पोचू बँगलोरला. बट द रिअल चॅलेंज वुड बी बँगलोर कवर करणं. जर रिंग रोडने जर गेलं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट आता पाऊस नको लागू दे बाबा, पुढे जरा क्लीन क्लायमेट राहू दे. अजून मला काहीच इच्छा नाही आहे बाबा तुझ्याकडनं, अजून काहीच इच्छा नाही आहे. हां, आता मध्ये थोडंसं सुसू करूया. हो, ते हॉटेल होतं एक. तो आता 362 किलोमीटर्स बाकी राहिलेलं आहे. 400 किलोमीटर आटपले, म्हणजे की मेजर म्हणजे मी ऑलमोस्ट 70% कवर केलेलं आहे. सॉरी 60% कवर केलेलं आहे. बाकीचे 30% बाकी आहेत, 40% बाकी आहेत. काय यार माझं कॅल्क्युलेशन काय माहिती. ॲक्च्युली थकवा येत नाही, कारण झोप माझी खूप चांगली झाली आहे. कारण नाही बोलता 7 तासच्या वरती झोप झालेलं आहे माझं. 8 तास तर झोप नाही झाले, पण 7 तास झोप झालं आहे माझं. अँड आय डोंट नो, दादा धर्मापूर येऊन जाईल आणि हे सिनरी खूप छान आहे दिसायला, म्हणून बोललं की चल एक लावून टाकलो. आता सध्या दोन्ही काही कवर केलेलं नाही आहे, नुसतं स्वतःला कवर केलेलं आहे. म्हणजे इन केस जर पाऊस आला तर थोडा टाईम वाचेल आपल्याला हे दोन्ही कवर करायला. बाकी शूजचं परत आता हे तिसऱ्यांदा वाटतं मी याचं हे काढलं आहे. अरे यार हे काय आहे फालतू. तर शूजचं तिसऱ्यांदा मी पाणी म्हणजे काढले, कारण मध्ये पण पाऊस भरपूर लागलेलं. बट आय डोंट नो वाय, बट हे लेफ्ट साईडला शूज जास्त ओलं होतं आहे राईट साईडपेक्षा. मे बी इंजिनमुळे थोडंसं गरम मी भेटत असेल की नाही काय माहीत नाही, बट असं होतं आहे ॲक्च्युली. जास्त पाणी पिळलं ना लेफ्ट साईडवरनं जास्त निघतं आहे, राईटवरनं नाही निघत एवढं. काय हे स्ट्रेंज काय तर काय चाललं आहे करून. सो ETA तर काय असं वाढतच चाललं आहे, कारण हॉल्ट घेतलं तर आता परत 2 मिनटं वाढेल, 10 वाजतील. कारण आता मला सुसू ब्रेक घ्यायचा आहे, पण आता हे जरा अर्बनाइज एरिया म्हणून नाही घेऊ शकत आहे मी. हां, आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की एवढं लवकर, कारण मला वाटलं की परत ते स्टेट हायवे राहील भरपूर टायमासाठी. कारण जेव्हा तिथे जेव्हा हे झालं होतं ना माझं नियर मिस झालं होतं ना, ते सगळं रोड सगळं स्किप केलं त्याने. डायरेक्ट NH45 लागलं, म्हणजे 44च लागलं. म्हणजे कुठे म्हणजे त्या टायमाला वाटतं ते हायवे वाटते बनत होतं, म्हणून ते गुगल मॅप घेऊन गेलं नव्हतं, किंवा मी त्या टायमाला चुकीचं रूट घेतलेलं, मला असं वाटतंय. बट दिस इज नॉट अ बॅड, दिस इज प्रॉपर 4 लेन हायवे. मध्ये थोडेसे डिस्पॅचेस येतात, असे डायव्हर्जन्स येतात, विच इज ओके. आय एम नॉट कंप्लेनिंग. आणि फ्यूल पण आहे आपल्याकडे. तर काय माहिती, बँगलोर क्रॉस केल्यानंतर एकदा रिफिल केलं ना तर मग मे बी कधी रिफिल करायला लागेल माहीत नाही. ते एक चांगलं आहे की आता पाऊस नाही आहे सध्या तरी. पण म्हणजे मला म्हणजे खूप आतून वाटते की जरा चांगलं भडक ऊन भेटू दे. म्हणजे कसं आहे की सगळं जरा थोडं सुकलं जाऊ दे म्हणजे बॉडी माझं, कारण माझं बॉडी एकदम हे झालं आहे, ट्रेन झाले. इनर्स तर माझे एकदम अजूनही ओलेच आहेत, ते म्हणजे फिलिंग येते ते. बाकी काय आता, पण हे सेट हायवे वाटते भरपूर वेळ राहीलच. अच्छा, हे अच्छा डायव्हर्जन्सचं हे घेते, माइलस्टोन घेते वाटते. परत 20 मीटर सीटे पहिला परत राईटला आहे, घेतलं आहे त्याला, राईट घेतलं आहे का? मूर्खा बघ ना जरा. आयुष्य खूप सुंदर आहे, नुसतं हे डायव्हर्जन नसले पाहिजे. बँगलोर इज अराउंड 190 किलोमीटर्स या 180 किलोमीटर्स काहीतरी आहे. जर सीलम गेलो आता हे वाटतं गुड्डलूर की काहीतरी जागा आहे, इथून हे याला बायपास करतो आहे मी. आणि ॲक्च्युली सिटीला हे क्रॉस करणं लय कंटाळचं काम आहे यार. हा किया कार्निवल ह्याचं पुढे लागतं आहे, NH44च आहे. बट हे 2 सिटीमुळे कंटाळा आलं मला. माझं ETA जरा कमी होत चाललं आहे. ॲक्च्युली ऑलमोस्ट 8 मिनटं कमी झाले ETA, तरी 10 पकडूनच चाललो आहे मी. आता गोष्टी थोडंसं फेवरमध्ये आहेत. 4 लेन हायवे भेटलेले आहे. पाऊस सध्या तरी नाही आहे, पुढे असेल नसेल काय बोलता येत नाही. आणि
मला थकवा नाही आला आहे सध्या तरी. आय कॅन राईड, आय कॅन कम्प्लीट. आता 333 किलोमीटरच बाकी आहेत, तो आय कॅन राईड, असं काय प्रॉब्लेम नाही आहे मला. कारण आता बँगलोर आलं ना, बँगलोरचं ट्रॅफिक फेस करण्याचं ताकद नुसतं असलं पाहिजे, पेशन्स असलं पाहिजे, बाकी काय टेन्शन नाही मला वाटत. आणि ते बरंच KFC आहे यार. आत्तापर्यंत कमीत कमी 8, 9, 12, 13 तर KFC बघितले. हा एक स्कोडावाला आहे ना, हा पण लय रांटी चालवतो आहे. आता त्यानं जा, नाहीतर जा मागे राहा बाबा, माझ्या आसपास नको येऊ. आता धर्मापूर येईल, विच इज अराउंड 40 किलोमीटर्स आय गेस. आता हे 43 किलोमीटर, 43 किलोमीटर्स आहे. मध्ये आता किती 436 किलोमीटर झाले, म्हणजे 336 किलोमीटर झाले ते. ऐ ग आजचा दिवस आहे ना, वन ऑफ द टफेस्ट डे ऑफ माय लाईफ. म्हणजे राईडचं सगळं टफेस्ट डे आहे आज. काय काय बघितलं आज? बघितलं पाऊस पाऊस पाऊस, डायव्हर्जन, ट्रॅफिक, डायव्हर्जन. तर आता बँगलोर क्रॉस केलो आहे मी, ऑन वे टू तुमकूर. अजून 135 किलोमीटरचं दाखवत आहे. एक नवीन गोष्ट आज जस्ट बघितलो मी. दे इज अ नाईस रोड, म्हणजे बँगलोरला बायपास करणारा एक रोड आहे, रिंग रोड, त्याला नाईस रोड म्हणतात. 34 किलोमीटरचा तो रोड आहे. ऑलमोस्ट 100 रुपये घेतात क्रॉस करायला. अरे भाई जा ना. अरे बाईक लेनमध्ये पण नाही राहू शकत का आपण? कंडे हो पांडेजी. हां, तो 34 किलोमीटरसाठी 100 रुपयाचा टोल घेतला त्यांनी, विचार करा. म्हणजे फर्स्ट टाईम राईडवरती टोल भरतोय मी. बट एनी हाव, बघा किती कसले हरामखोर आहेत. बट एनी हाव इट वॉज, मतलब टाईम सेविंग आहे की नाही माहीत नव्हतं, पण कसं आहे की कटकट होतं. म्हणजे पण स्टार्टिंगला जसं एंटर केलं होशूरवरनं, बाप रे काय ट्रॅफिक, काय ट्रॅफिक. आणि त्यात पाऊस पण पडायला स्टार्ट झालेलं, म्हणजे हलकं हलकं पडलं पण पडलं. आता मला पाऊस नको, बिलकुल नको यार, बिलकुल नको. पुढच्या ट्रिपसाठी बिलकुल पाऊस नको मला. आय एम लिटरली फ्रस्ट्रेटेड नाव. आणि आता जस्ट पेट्रोल भरलं मी HPचं, तर पण मला आहे ना, म्हणजे असं वाटत. आणि पण या दरम्यान आहे ना, एक चांगला गोष्ट झालं. हे बघा, बघता बघता, चमत्कार चमत्कार चमत्कार. ऑक्सलाईट चालू झाले अचानक. काय माहिती काय झालेलं भाई, मे बी थंड पडलेले, काय पडलेले काय माहीत नाही. आता चांगलं चालू झालं ना, एवढं बरं वाटतंय ना. हे बघा, ऐक ऐक ऐक, बंद झाले. आता बंद चालू होते, म्हणजे बँगलोरला चालू केलं नव्हतं, नंतर मग हे केलं तर चालू झालं. बापरे, हे भाई, हां लाईट चालू होतं मध्ये आणि आता बंद होतं आहे. सो तर एकदम खुश झालो की अरे चालू झालं चालू झालं चालू झालं करून. काय पोपट होतं यार आज माझं. आणि हा बँगलोर सोडायचं आहे ना, म्हणजे इट्स कर्स आहे, म्हणजे श्राप आहे आपल्याला हे. आता हे टोल रोड आहे, ते टोल घेतात नाही घेतात का माहीत नाही, पण आता तर टोल तर बूथ आलेलं. तर हे ॲक्च्युली काहीतरी शिवाय घालून गेला तर वाटते, तरी काहीतरी फालतुगिरी केली असेल, शिवाय घातली आहे. बघा ना किती, आता बँगलोर ऑलमोस्ट सोडून किती किती किलोमीटर ते झाले, तरी हे निघत नाही आहे. हे ट्रॅफिक आहेच आहेत. आणि हे लोक पण असं जागा देत नाही व्यवस्थित राहायला. तर मे बी तुमकूर नंतर स्टेट हायवे, म्हणजे जरा प्लेन हायवे भेटेल असं वाटतंय. और एल्स आपला आज पण मोठा पोपट होईल. मी थोड्या वेळानंतर चाय वगैरे बघतो मी चालू करायचं, पण ते चालू होत नाही. इथे वाजले 2:24, सॉरी 8:25 झालेत. घरी सांगितलं फोन करून की बाबा बँगलोर क्रॉस केलो, ओके मम्मी इज ओके. म्हणजे त्यांना टेन्शन असतं, अरे कुठे गेला काय गेला, दिवसभरापासून निघाला आहे. टेक्निकली 5 वाजता निघालो आहे.
सो आणि असं वाटतं मला की त्याला म्हणजे ते हुयूर का हुरूर काय पण आहे ते तिथे जाऊन थांबलाच पाहिजे मला. आय डोंट थिंक सो की हे स्ट्रेच पूर्ण कंप्लीट केलं पाहिजे. अजून पुणे 860 किलोमीटर आहे, तर पुण्यावर 90 किलोमीटर अजून ॲड केलं तर मग घरी पोचतो मी. पण नाही बाबा, दो आय एम नॉट अ टायर्ड, मी थकलेलो नाही आहे, मी कंटाळलेलो आहे आणि मला भूक लागलं आहे. तो खाली गोली नाही, खाली बंदूके और खाली पेट, तर एक डायलॉग आहे ना, खाली बंदूके और खाली पेट जंग नहीं जीती जाती. आणि फॉर मी दिस इज यू नो अ वॉर. फॉर मी हे टाईपचं युद्धच आहे जे मी करतो आहे, लढतो आहे सकाळपासून विथ ऑल द ऑड्स. अरे ते आपलं काय ते धर्मापूर ते हुशूरच्या मध्ये एवढे डायव्हर्जन ना, बाप रे, मध्ये मध्ये कुठे 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 घेऊन गेलेत. डायव्हर्जन पण असं आहे की हे बघा चालू झालं. डायव्हर्जन पण असेच की हे म्हणजे चालू केलं आहे आणि सोडून टाकलं आहे, काहीच काम नाही आहे गाडी याच्यामध्ये, काम बाकी नाही. एवढं बेकार पॅच होते ना की विचारू नका. त्याच्यामध्ये 2-3 जण भेटले ना, म्हणजे 2 रायडर्स गेले, वेव केलं तर बरं वाटलं. हां, असं रायडर्स घेऊन असं वेव करतात ना, जरा बरं वाटतं. काय काय लोक चालवतात तर डॉमिनर, पण ॲटिट्यूड असं की जसं की हे चालवतं आहे, BMW चालवतात आहे. अरे हा असं का, तुम ही हो दॅट वियर्ड. हे सगळं सुक्क किती बरं वाटतं आहे. आणि माझा पाय असा ओलं चिंब आहे अजूनही. सॉक्स सुटलेत आपले मस्तपैकी. आता हे सॉक्स उद्या घालायचं, पण शूज उद्यापर्यंत सुकेल की नाही त्याची काहीच गॅरंटी नाही आहे. हे अरे ह्या लोकांना समजत नाही आहे, ह्याला रॉंग वेला काय येतात काय माहीत नाही बाबा या लोकांना. बघा हे एवढं पॅच आहे अरे बट आहे ना, टेक्निकली बघायला गेलं ना, लास्ट टाईम जेव्हा ते रूट घेतलं होतं ना त्याच्यापेक्षा म्हणजे हे खूप डिफिकल्ट वाटलं मला. ते एवढं का डिफिकल्ट वाटलं नाही ॲक्च्युली. ते नुसतं बँगलोरपर्यंतच होतं आणि नेमकं जसं बँगलोर लागलं ना तसं म्हणजे बँगलोर सिटी एंटर केलं ना तेव्हा मला पाऊस लागलेलं. तर दॅट इज द वन थिंग ते जे मला आठवण आहे. तेव्हा मी 9 वाजेपर्यंत ताईकडे जाऊन बसलेलो. म्हणजे ॲक्च्युली ताईकडे राहिलो नव्हतो मी ओयोमध्ये राहिलेलो. त्या घरी जाऊन जेवलेलो मी आणि मस्त जेवलेलो एकदम, म्हणजे छान जेवण केलेलं तिने. तुला ऑब्वियसली घराचं जेवण. हो राईट नाऊ आय नीड कॅलरीज. सो टेक्निकली आता एवढं एक समजून आलं, म्हणजे आता एवढ्या वर्षापासून राईड करतो तर मी, पण एवढं समजून आलं की यू शुड बी हायड्रेटेड प्रॉपरली आणि तुमचं झोप चांगलं झालं पाहिजे. माझं झोप चांगलं झालं आहे, माझं झोप चांगलं झालेलं. कमीत कमी 7.5 तास झोपलो आहे मी. आणि प्लस मी हायड्रेटेड म्हणजे 2 बाटल्या आहेत माझ्याकडे. आता 1 बाटला ऑलमोस्ट संपत आलेच आहे, तर मी हायड्रेट राहिलो आहे ह्याच्यामध्ये. सो म्हणजे कसं माहिती का, म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी छोट्या गोष्टी असतात जे फटिकनेसने म्हणजे फटिकनेपासून फाईट करू शकता तुम्ही. हे ETA माझं वाढायला चाललं आहे. आता 11:15 होतं, 11:18 होतं, आता 11:44 झालं. म्हणजे 11 वाजता ते वाटतं पोचायला. त्या टायमाला जाऊन तिथे खायला तरी भेटलं पाहिजे, नाही तर ते प्रॉब्लेम होणार आहे. म्हणजे झोपायला 12 वाजतीलच आणि उद्यासुद्धा 6 वाजताच निघायला लागेल, म्हणजे उद्या 5 वाजता निघायला लागेल, तर 5.5 तास झोप लागेल. मग 56 किलोमीटर्स राहिले आता लास्टचे आणि 1 तास बोलतो आहे. ठीक आहे, आता फटिकनेस हिट झाला मला. असं वाटतंय की आता चांगलं झोपावं. भूक पण लागली आहे, पण झोपावं असं वाटतं आता. सो आता हे टोल आलं आहे ना, तर असं भीती वाटायला लागलं की बाबा टोल भरायलाच आहे का. तर 100 रुपये टोल भरून आलो आहे बाईकसाठी आयुष्यामध्ये पहिल्यांदा. नाही पहिल्यांदा नाही, बँगलोरमध्येच ते कुठलं तरी एक रोड होतं तेव्हा भरलेलं टोल. अरे यार कसं जायचं आहे ते. हां ठीक आहे, थँक्यू. तेव्हा 25 रुपये काहीतरी भरलेलं, आता डायरेक्ट सारा 100 रुपयेच भरायला लागले. हे बघ जीव जायला लागला आहे. कशा येशील एवढं प्रवासाला. एक एक्सप्रेस आहे म्हणजे याला कुठे पण जातील हे लोक असे आहेत त्यांचे.
हां ते नाईस रोड ते मध्ये ते एक कॉन्ट्रोवर्सी झालेलं ते लेडी बायकर्सचं वाटतं ते याच रोडला कुठे झालं वाटते नाईस रोडलाच कुठे ते झालं म्हणतात आता लक्षात नाही ते काय होतं कॉन्ट्रोवर्सी पण नाईस रोडच त्यासाठी म्हणजे जरा हायलाईट झालेलं मीडियामध्ये पाय दुखा लागले आता हे गोप्रो किती वेळ चालू राहील काय माहीत नाही डायरेक्ट गेल्या तिकडे रेकॉर्डिंग चालू करतो नाहीतर मग जाऊ दे म्हणजे इथंच बंद करतो